मित्रांनो, नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. मध्यंतरी काही वर्षापूर्वी, मध्यंतरी म्हणजे बरेच वर्ष झाले, कदाचित 7-8 वर्ष झाले असतील, एक विनोदी सिनेमा येऊन गेला. त्यामध्ये मला त्याचं नाव नाही आठवत, पण तुम्हाला नक्की आठवेल. यामध्ये अ, अनिल कपूर, लारा दत्ता, त्याच्यानंतर सलमान खान, फरदीन खान, बिपाशा बसू, अ, अजून 1-2 फिमेल स्टारकास्ट त्यामध्ये होते आणि एक सिनेमामध्ये एक धमाल होती. प्रत्येकजण एकमेकाला काहीतरी फसवत असतं, उल्लू बनवत असतं. कधी कोणी कोणाला बहीण म्हणून सांगत असतं, कधी नवरा म्हणून सांगत असतं, कधी भाऊ म्हणून सांगत असतं आणि सगळ्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वगैरे, वगैरे मधून त्या सिनेमामध्ये एकंदरीत धमाल आहे सगळी. आणि त्यामध्ये एकदा ते मॉरिशसला गेल्यानंतर ते एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या कधी कोणाचा नवरा आहे, कधी मित्र आहे, कधी भाऊ आहे, अशा वेगळ्यात भेटवतं आणि तो वैतागून म्हणतो, "मला इसका पता ही लगा मला याचा म शोध लावावाच लागणार आहे, कौन किसके साथ है." आणि हा सिनेमा आठवायचं कारण यासाठी, की सध्या आपल्या इलेक्शनमध्ये एक्झॅक्टली असंच चालू आहे. जे इलेक्शन चालू आहे आणि आपण एक मतदार म्हणून त्याकडे बघत असतो. दररोज काही ना काहीतरी गमती-जमती बघायला मिळतात. आज हा या पक्षातून उठला, त्या पक्षात गेला. तो त्या पक्षाचा प्रवक्ता होता, आज या पक्षाचा प्रवक्ता झाला. राधिका खेडा काँग्रेसमधून बी-जे-पीमध्ये गेल्या. संजय निरुपम शिवसेना ए किंवा बीमधून उठून शिवसेना एमध्ये गेलेले आहेत, जे आता मध्यंतरी काही काळामध्ये काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर प्रत्येकजण काही ना काहीतरी बदल करतायत. मध्यंतरी काँग्रेसचे 2 जण परत बी-जे-पीमध्ये आलेले आहेत. आता ते बी-जे-पीच्या बाजूने बोलतायत. उद्या तिथेच राहतील याची गॅरंटी नाही आहे. अजून कुठेतरी जाऊ शकतात. तर नेमकं खरंच काही कळत नाहीये, की कोण किसके साथ है. म्हणजे आपण कोणाला मतदान करतो हे सुद्धा कधी-कधी संभ्रम होईल इतकी मजा आता सध्या निर्माण झालेली आहे. म्हणजे आता सध्या जसं याचा सीझन चालू आहे, आपलं इलेक्शनचा, तसंच आय-पी-एलचं पण सीझन चालू आहे. आय-पी-एलमध्ये काय आहे, आय-पी-एलमध्ये सगळ्या वेगवेगळ्या देशांची प्लेयर्स एकत्र आणलेले आहेत. आज आपण ज्या टीम टीम म्हणून लढतायत, मुंबई इंडियन्स असतील, चेन्नई सुपर किंग असेल, सनरायझर्स हैदराबाद असतील, कुठले असतील, आर-सी-बी असतील. ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं लक्षात येत नाही का हा इंग्लंडचा प्लेयर आहे, साऊथ आफ्रिकेचा प्लेयर आहे, हा अ, अजून कुठल्या देशाचा प्लेयर आहे आणि हे एकत्र येऊन खेळतायत. एक्झॅक्टली काही दिवसानंतर, महिनाभरानंतर क्रिकेटचा 2020चा वर्ल्ड कप होणार आहे. हे परत आपल्या आपल्या देशात जातील आणि परत एकमेकाविरुद्ध खेळायला लागतील. म्हणजे कदाचित चेन्नई सुपर किंग्सचा एकच टीममधला एक प्लेयर्स हे कदाचित विरुद्ध देशाच्या बाजूने खेळायला लागतील हे परत. मग आपण त्यांना आज चीअरअप केलंय, जर तुम्ही सी-एस-केचे फॅन असाल, तर उद्या कदाचित तुम्हाला संभ्रम येईल की विकेट घेतली म्हणून आनंद घ्यायचा, की यांनी 6 मारला म्हणून आनंद घ्यायचा. कारण त्यांना तुम्ही एका टीममध्ये सपोर्ट केलं होतं. इतकी मजा-मजा सगळी चालू आहे आणि भारतीय राजकारण सुद्धा मला असं वाटतं एक्झॅक्टली आय-पी-एल सारखं झालेलं आहे, की आज कोण कोणासोबत असेल आणि उद्या कोण कोणासोबत जाईल याची काहीच गॅरंटी उरलेली नाही. ज्या नितीश कुमारला आपण शिव्या घातल्या, की बाबा तू असं नव्हतं करायला पाहिजे, ते नितीश कुमार आज एन-डी-ए सोबत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी इंडिया आघाडी उघडली होती. त्याच्यात 4-5 मीटिंग घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये ते सुरुवातीला संयोजक होते. जे केजरीवाल काही दिवसापूर्वी चोर है जी म्हणून ओरडत होते आणि आपल्याला ते आवडले होते, ते केजरीवाल आज स्वतः चोर है जी म्हणून आतमध्ये गेलेले आहेत आणि हे सगळे त्यांच्यासोबत हे कसे चोर नाही आहेत म्हणून समजून सांगतायत, ज्यांना त्यांनी चोर म्हणून सांगितलं होतं. तर हे सगळं आय-पी-एल चालू आहे सध्या. ही सगळी लोकं एकत्र होतील, उद्या राहतील याची गॅरंटी नाही आहे. कारण आपण 2019मध्ये महाराष्ट्रात झालेला प्रयोग बघितलाच आहे, की ज्यांना आपण निवडून दिलं वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये, त्यांनी सांगितलं आमचं कॉम्बिनेशन आता वेगळं आहे. निवडून आल्यावर परत वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन झालं आणि आपल्याला 2.5 वर्षाचे 2 सरकार बघायला मिळाले आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन्स पण बघायला मिळाले. म्हणजे हा जो सगळा आय-पी-एल सारखा गोंधळ चालू आहे, की हा या देशाचा प्लेयर आहे, तो त्या टीमसोबत आहे, तो उद्या त्या टीममधून हार्दिक पांड्यासारखा टुणकन उडी मारून मुंबई इंडियन्ससोबत येतो, ज्याला आपण जी-एस-टीमध्ये गुजरातच्या टीममध्ये एकेकाळी डोक्यावर घेतला होता. कळतच नाही आपल्याला कोण कुठल्या टीममध्ये आहे आणि कोण काय करतंय. पण मजा एवढी चालू आहे, की आपलं मनोरंजन मात्र होतंय. जसं आय-पी-एल हे निखळ मनोरंजन करतंय, तसं आपलं मनोरंजन राजकारणातून पण चालू आहे. प्रत्येकजण एकमेकाचे ज्याला असं म्हणूया त्यांचे ब्लॅक स्पॉट्स बाहेर काढतोय. उकळ्या-पाकळ्या चालू आहेत. दररोज काहीतरी कॉमेडी चालू आहे. प्रत्येकजण स्वतःला जमेल तसं कॉमेडीमध्ये भर घालतोय. सीरियस
राजकारण कमी झालेलं आहे आणि IPL टाईप मनोरंजन मात्र जास्त झालेलं आहे. आणि आपण मात्र कन्फ्युज्ड आहोत, की आपण ज्याला निवडून देतोय, तो निवडलेला व्यक्ती नेमका कुठल्या देशाचा प्लेयर आहे? की चेन्नई सुपर किंग्सचा आहे, मुंबई इंडियन्सचा आहे, की सनरायझर्स हैदराबादचा आहे, की उद्या जाऊन हा त्याच्या देशात खेळत असताना आपल्याच देशाच्या काही प्लेयरच्या विरोधात उभा राहणार आहे. नेमकं आपण कन्फ्युज्ड आहोत. आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे. मतदार राजा, हक्क बजाव. आपल्याला जाऊन आपला हक्क बजावायचा आहे. आणि निवडून आल्यानंतर आपल्याला माहीत नाही आहे, आपण निवडून दिलेला प्लेयर जो आहे, तो कुठल्या देशाकडून, कुठल्या टीमकडून खेळणार आहे. कारण त्याच्यावर काहीच बंधन नाही आहे. तो नंतर टीम बदलू शकतो, तो त्याचा देश बदलू शकतो, त्याला वाटेल ती मुभा आहे. कारण तो निवडून आल्यानंतर राजा आहे तो. भारतीय लोकशाहीमध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यासोबत काही वाईट गोष्टी पण आहेत मित्रांनो. वाईट गोष्ट ही आहे की निवडून येईपर्यंत, एखादी निवडणूक होईपर्यंत मतदार हा राजा आहे. तो 1 दिवसाचा राजा आहे आणि पुढचे 5 वर्ष निवडून आलेला व्यक्ती राजा आहे. कारण तो राजासारखंच जगायला लागतो, प्रजेला विसरून जातो. मजा आहे ही सगळी गंमत चालू आहे. आज म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण वोटिंग करत आहोत की आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही आपण कोणाला वोटिंग करतोय, आपण कशासाठी वोटिंग करतोय आणि नेमका हा व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे आणि उबाठाचा आहे की शरदचंद्र पवार गट आहे की उद्या परत ते एकत्र येणार आहेत, सुप्रिया सुळेताई मतदान झाल्या सुनेत्रताईंच्या घरी जाणार आहेत, कशासाठी जाणार आहेत आणि काकी म्हणून परत का तिथे जवळ जाणार आहेत, आपल्याला काहीच माहीत नाही. यांचं आतून काय चाललंय आपल्याला माहीत नाही आहे. हे कशासाठी काय करतात ते आपल्याला माहीत नाही आहे. फक्त आपण वरवर जे दिसतंय त्याच्यावर आपली मतं बनवतोय आणि कदाचित खूप वेगळी स्क्रिप्ट आतून चाललेली आहे. आतून असलेली IPLची टीम वेगळीच आहे. त्यांचं ऑलरेडी कोण जिंकणार हे फिक्स झालेलं असणार. चषक कोणाच्या हातात हे पण फिक्स झालेलं असणार. आपण फक्त सामन्याला जाऊन गर्दी करणार आहेत असं वाटतं कधी. कदाचित माझं हे फ्रस्ट्रेशन असू शकतं मित्रांनो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सुद्धा हे फ्रस्ट्रेशन येत असेल. ज्यावेळेस आपण हे बघतो की कालपर्यंत शिव्या घालणारा एखादा प्रवक्ता आज इकडे येतो आणि गोडवे गायला लागतो. कालपर्यंत इकडे शिव्या घालणारा तिकडे जातो आणि इकडचे गोडवे गाता विसरून परत शिव्या घालायला लागतो. जर समजा असंच जर होणार असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे, खरंच मतदार राजा आहे का? मला सहज वाटलं की आपण सुद्धा एक IPLची मॅच खेळतोय, ज्याला आपण राजकारण नाव दिलंय. मोदींविषयी मला नितांत आदर आहे. मोदींविषयी मला बिलकुल कंप्लेंट्स नाही आहेत. पण ते सुद्धा या IPLमध्येच खेळतायत ना, कारण त्यांना पर्याय नाही आहे. त्यांना वेगळा गेम जोपर्यंत त्यांची स्वतंत्र काही नवीन अस्तित्व निर्माण होणार नाही तोपर्यंत वेगळा गेम खेळता येणार नाही आहे मित्रांनो. तोपर्यंत आपलं IPL चालू राहणार असं दिसतंय. तोपर्यंत आपण या अशा सामन्यांना गर्दी करून कुठल्या तरी टीमच्या बाजूने चीअरअप करणार असं दिसतंय आणि शेवटी मनोरंजन इनिव्हिटेबल आहे. त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला आपलं मतदानाचा अधिकार तो बजावायचाच आहे, पण यावेळेस थोडंसं सुज्ञपणा करून करायचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, माझ्या मनात सहज आलं हे तुमच्यापर्यंत पोचवावंच वाटलं. बाकी पॉलिटिक्स हा माझा प्रांत नाही आहे. मला या एकच गोष्ट सांगायचं आहे, भारत हा माझा देश आहे या प्रार्थनेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कारण शेवटी हे सगळं जे आहे संविधान, लोकशाही, बंधुत्व, बंधुभाव हे सगळं आम्हालाच जपायचं आहे. बाकी सगळेजण IPL खेळत आहेत, त्यांना ते खेळू द्या, आपण आपलं काम करूया. धन्यवाद.